तुम्हाला एक सांगतो की ऑलरेडी मी ग्रुपला अटॅच आहे नागरिकांच्या. त्यांना देखील मी इथली जवळपास 1 महिन्या अगोदर आपण जी मागणी केली होती कमिशनरांना की त्याच्यामध्ये याचा रस्त्याचा देखील या नगराचा उल्लेख आहे की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर मुरुम मलबा टाकला नाही तर लोकांच्या घरात पाणी जाईल. या रस्त्यावरील जे काही पोल आहे त्याच्यावरती लाईट बंद आहेत ते आपण लवकरात लवकर चालू करावेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपण वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी काही अजून ॲक्शन घेतलेलं नाही. तर त्याच्या संदर्भात मी काल देखील पाऊस येण्यापूर्वी आयुक्तांना या संदर्भात चर्चा केली होती. व्हॉट्सअपवर माझं त्याचं प्रूफ देखील आहे. ते मला म्हणले की बाबा ठीक आहे आम्ही आल्यानंतर करूत. मी म्हणलं आल्यानंतर आपण जर एवढी वाट पाहत बसलो तर उद्या पावसाचं पाणी लोकांच्या घरात जाईल. आता हा झाला मुद्दा. आपण मागचं काही बोलण्याऐवजी पुढचा विषय असा होता की आपण आयुक्तांना या ठिकाणी उद्या ही पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे की तुम्ही उद्या या इथं पाहणी करा, नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्याला गाळ कचरा बेंदाड जे काही असेल ते आम्ही घेऊन मग तिथं येऊ. तर ते बोलले की ठीक आहे तुम्ही यायची गरज नाही, आम्ही या ठिकाणी येऊ. इतक्या दिवसानंतर मी त्यांना आता देखील विचारलं, नागरिकांच्या समोर मी त्यांना पुन्हा कॉल केला होता की तुम्हाला 1 महिना झाला होता फोन करून. 1 महिन्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं की ह्या वार्डामध्ये अशी परिस्थिती आहे, तिथं मलबा वगैरे टाकायला पाहिजे, मुरुम टाकायला पाहिजे, लाईट जे बंद आहेत ते चालू करायला पाहिजेत. आपण अजून काहीच केलेलं नाही. आणि यामुळे नाराजी ही नागरिकांमध्ये असणं सहज शक्य आहे. कारण मनपा फंडामधून तरी तुम्ही कमीत कमी या ठिकाणी रस्ते नाल्या टाकू शकता. तुम्ही मनपा फंडातूनही काही टाकलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की DPDCमध्ये मी स्वतः ह्या रस्त्याचं एका क्रमांकावर नाव दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी मला असा कॉल आलेला आहे की आयुक्त साहेबांसोबत माझं ह्या संदर्भात चर्चा झालं. आयुक्त साहेब मला बोलले की नाही इथं अंडरग्राऊंडचा ड्रेनेज येणार आहे, त्या ठिकाणी आपण रस्त्याऐवजी नाल्या टाका. ह्यापेक्षा तुम्ही जर आता इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज येणार कधी, इथं नाल्या होणार कधी, मग कमीत कमी आम्हाला WBM रस्ता करण्यासाठी तरी परवानगी द्यावी ही विनंती. जर मला सुद्धा आत्ताच माहिती मिळाली, नागरिकांनी सांगितलं की इथं काही कालावधी, मला वाटतं किती वेळ झाला उद्घाटन होऊन ते कळालं की काही वर्षा अगोदर 4-5-6 वर्षा अगोदर या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधीमार्फत या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं. मात्र त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. मला त्याच्याविषयी काही कल्पना नव्हती. मला आत्ताच नागरिकांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.